नमस्कार मित्रांनो, मी आहे केतन लवाटे आणि मी आपले स्वागत करत आहोत मंथन विचारांचे या यूट्यूब चॅनलमध्ये. जिथे आपण चर्चा करतो सामाजिक, राजनीतिक, संघर्ष आणि प्रेरणा यावरती. आज आम्ही आलेलो आहे राळेगण सिद्धी या गावी. माझ्यासोबत आहेत अविनाश दादा तांबे आणि किरण दादा थेटे. तर आता आम्ही नुकतेच राळेगण सिद्धीमध्ये आपले थोर समाजसेवक ज्यांनी भारतीय जनलोकपाल बिल आणलं, आंदोलनाच्या माध्यमातून आणलं, त्यांच्या आताच आशीर्वाद घेतले आणि चर्चा करतोय आपण आज. तर आज आपण चर्चा करत आहेत समाजसेवेची. तरी सर्वांनी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रोग्राम कसा वाटला, कसा फायद्याचा वाटला याच्यावरती कमेंट्स करा. आता आपण चर्चा करूया समाजसेवेबद्दल. दादा, तुम्हाला आज कसं वाटलं? आज थोर समाजसेवक अण्णा हजारे यांची आपण आशीर्वाद घेतले, सोबतच आशीर्वाद घेतले. तर तुम्हाला काय आता काय जाणवतंय? आता त्याला काय वाटतं? अण्णांचे जे आता आपणच आशीर्वाद घेतले आणि जे त्यांचा आपल्याला सभोवतालचा जो वास काही क्षणांचा जो लागला, तर त्यातून एक स्फूर्ती उत्पन्न झाली. आणि आपण ज्या त्यांच्या या मंदिराला जी भेट दिली, इथलं वातावरण म्हणजे इथले झाडं, फुलं, पक्षी एक असे प्रफुल्लित होऊन आपल्याला एक समाजसेवेची गोडी आणखीन कशी वाढवता येईल याचं दर्शन करून घेईल. नक्कीच दादा, की इथले जे वातावरण आहे, इथलं गाव बघितलं आपण, मगाशी गावात फेरी मारली, ती स्वच्छता बघितली, इथले झाडांवरचं प्रेम बघितलं आपण आणि इथे व्यक्ती जे बघितले, स्वच्छता झालं, तुमचे जे लोक असतील, कामगार वर्ग असेल, तर एक एक अशी स्फूर्ती ती अण्णांना भेटल्यानंतर एक स्फूर्ती अशी उत्पन्न झाली की बुवा एवढ्या दिवसापासून आपण जे शिबिर वगैरे घेत होतो, रक्तदान शिबिर असेल, तुमचे रोगनिदान शिबिर असेल, हे जे घेत होतो तर की हे व्यर्थ नाही इथं. म्हणजे एक आहे. आणि ते आपण म्युझियम बघितलं, तर त्या म्युझियम मध्ये 37 पुरस्कार अण्णा हजारे म्हणजे अण्णांना खूपच भेटलेले आहेत. तो तुम्ही जो विषय घेतला तो खूपच गहन आहे. 37 असे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या स्वरूपाचे हे मोठमोठे पुरस्कार एका व्यक्तीने घेणं आणि ते पण आपल्या महाराष्ट्रातल्या व्यक्तीने घेणं आपल्यासाठी ही अशी अभिमानाने छाती फुगवणारी गोष्ट आहे. आणि त्यातले त्यात अण्णांचं कारकीर्द आणि अण्णांनी केलेलं काम याचा वारसा आपल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांनी थोडासा समाज काही, मी म्हणतो 100% संसारातले 20%, 10% वेळ देऊन समाजकार्य हे करणं गरजेचंच आहे. कारण की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, तर समाजासाठी काहीतरी आपण काम ते करायला पाहिजे. आणि जे अण्णा करताय पूर्णपणे अण्णांचं निस्वार्थीपणे आहे. आता तुम्ही बघितलं, आपण ज्यावेळेस भेटीला गेलो 5:30 नंतर निस्वार्थीपणा, आणि त्यातल्या त्यात 92 वर्षाच्या पुढे जाऊन पण त्यांचा जो ताठमपणा आणि आज ओढ समाजसेवेची आपल्याला आज पण त्यांनी मार्गदर्शनात तेच सांगितलं, करत जा हो, आणि हे नक्कीच केलंच दादा, पाहिजे. नक्कीच. आणि त्यांचा आज म्हणजे उतार वयात पण त्यांची एकनिष्ठता समाजसेवेची खूपच सुंदर होती. हो, खूपच छान, खूपच छान. एक स्फूर्तीदायक वातावरण होतं. आता इथे स्फूर्तीदायक वातावरण आहे. आता इथून निघावंसं वाटत नाही. त्यातल्या त्यात अहिल्यानगर म्हणजे आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये ते आपल्या हो, शेजारी पारनेर तालुक्यामध्येच राळेगण सिद्धी आले. निमनेर बरोबर. तालुक्या शेजारीच सगळं एरिया आलेला आहे. अभिमानाची गोष्ट आहे आपल्या जिल्ह्यासाठी. आणि आपल्याला सभोवताल म्हणजे आपल्याला ते शिकून गेले अण्णा की समाजसेवा आणि कार्यनिष्ठा कशी असावी. आणि ही त्यांच्याकडूनच आपण ही मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने आपण त्या गोष्टी पुढे चालवलेल्याच नाही. आणि इथलं एकंदरीत वातावरण तुम्ही बघितलं, ते एकदम असं प्रफुल्लित आणि स्वच्छता, निसर्गरम्य वातावरण. आज आपल्या एप्रिल महिना एवढा उन्हाळ्याचा दिवस असतानाही झाडांना पालवी कमी आहे, पण चैतन्य इथं खूपच जास्त भरलेलं दिसतंय. नक्कीच दादा, एकदम झाडांवरील प्रेम, त्यांचं निसर्गावरील प्रेम इथून दिसून येत आहे. शेजारीच डोंगर वगैरे पण आहेत. हो, तर तिथं पण चांगल्या सुविधा केलेल्या दिसत आहेत. गावामध्ये खूप छान छान सुविधा आहेत. बरोबर. आणि असं वाटतंय की व जे आपण आपण त्यांना सांगितलं, संस्थेचं काम सांगितलं, हो, तर त्यांनी खूपच प्रेरणा दिली आपल्याला. त्याच्यामध्ये तुम्ही करत राहा म्हणे, तुम्ही हे जो हाती घेतलेलं आहे हे करत राहा.
सुंदर खूप वाटचाल म्हणले ते खूपच. आणि छान हे म्हणले. करतच चला आणि करत राहा, हो, नक्कीच. कायमस्वरूपी करत राहा. तर आत्ताच एक त्यांचा तो लाकडी घाण्याचा जो प्रोजेक्ट आहे, लाकडी तेलातून हो, म्हणजे लाकडी घाण्यातून जे तेल काढलं नैसर्गिक जातं एकदम. नैसर्गिकरित्या, तर तो उपक्रम पण खूप सुंदर आहे. खूप सुंदर, खूप कारण हो, की जे आज विविध प्रकारचे आजार जडतात शरीरात, हे आर्टिफिशियल गोष्टी करून, तर नैसर्गिक पद्धतीने कसं आपलं जीवन जगता येईल या पद्धतीचा उपक्रम अतिसुंदर. खूप सुंदर प्रोग्राम. त्यातले त्यात आता हे बघितलं तुम्ही व्याख्यान कक्ष, परत आलेल्या व्हिजिटरला राहण्याची व्यवस्था, नाम मात्र 150 रुपयात राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था त्यात येते. खूपच सुंदर उपक्रम हो, खूप अण्णांनी सुंदर. केलेला आहे. आणि त्यातले त्यात दादा, किरण दादा तुम्हाला सांगतो, आता आपण बघितलं, आपण तिथं ते माजी सैनिक संघ आला होता. हो. किती तो माझे प्रमाणात आले होते? किती प्रमाणात आले होते आणि माजी सैनिक संघ ते इतके उत्स्फूर्त झाले. आणि जेव्हा अण्णांना समजलं की माझे सैनिक हे सांगितलं होतं, तेव्हा ते खोलीतून डायरेक्ट बाहेर आले. हो, बाहेर आले, उत्स्फूर्तपणे. उत्स्फूर्तपणे बाहेर आले आणि केले. त्यांना अभिमान वाटला सैनिकांचा. म्हणजे त्यांना किती देशाविषयी एक देशनिष्ठा एक याच्यातून खूप निष्पन्न खूप होते. छान. म्हणजे अण्णांचं आजही देशप्रेम, देशप्रेम. सैनिकांविषयी निष्ठा. म्हणजे सैनिक बघितले तर आपण आणि आणि दुसरी गोष्ट शेतकरी म्हणजे वर्ग. त्यांनी ग्रामीण भागात बघा ना कसं केलं. हा, एकदम खूपच म्हणजे छान. जी गोष्ट आपण ग्रामीण भागामध्ये कोणी सहजासहजी कुठल्याही गावात होत नाही, ती गोष्ट तिने करून दाखवली. नक्कीच त्यांनी नाव पण हिंद दिलेलं आहे संस्थेला. हो, हिंदू आणि सेवा ट्रस्ट. हा, आणि ते ट्रस्ट अजून पण उभं राहतंय, फुलतंय, फळतंय. याच्यामधून बरेचशा, आता त्यांनी सांगितलं आपल्याला माहिती घेताना, बऱ्याचशा ट्रेनिंग होतात. बालिका सेविकांचे होतात, ग्रामसेवकांचे ट्रेनिंग हो. होतात. तर ज्यांना ग्रामसेवकांना दाखवलं जातं काय कसं केलं जातं. म्हणजे नक्कीच या राळेगण सिटी या गावाला तरुणांनी म्हणा, समाजसेवकांनी भेट द्यायला पाहिजे. याच्यातून शिकायला पाहिजे. एक अभिप्राय घ्यायला हां, पाहिजे. एकदम सुंदर कल्पना आहे. म्हणजे सुंदर ती जी कल्पना असते, म्हणजे जशी आपलं गाव बनवावं, अशी जी कल्पना आहे, त्यांनी ती एकदम स्वप्नातली कल्पना त्यांनी ती याच्यामध्ये वास्तव्यात वास्तवात उतरवलं. उतरवलेली आहे. उतरवलेली आहे. खूपच छान. आता तुम्हाला काय प्रेरणा भेटली याच्यामधून? किरण दादा, तुम्हाला काय प्रेरणा भेटते याच्यामधून? आता हे अण्णांचं जे काम बघितलंय आपण, आता जनलोकपाल सारखे बिलं बघितली, ते पास केले. त्यांनी ते कृषी उत्पन्न केले. म्हणजे जवळजवळ 1986 पासून त्यांचं कामकाज चाललेलं आहे. नाही, प्रेरणा म्हणजे असं आहे की आता आपण त्यांच्याकडे बघून आपण एकच प्रेरणा घेतली पाहिजे की तिने जे जसं कार्य केलं त्या पद्धतीने आपण पण कार्य केलं पाहिजे. तरच हा नक्की दादा. समाज टिकू शकतो. या समाजात म्हणजे जे दृष्टिकोन आहे तो बघण्याचा तो बदलू शकतो ह्या बरं. कार्यामध्ये. ते एक संघटित गाव जर बघितलं तर पूर्ण त्यांचं संघटित दिसतंय त्याच्यामध्ये. ते हा प्रत्येक म्हणजे एकमेकाला. गावात जर तुम्हाला बदल आणायचा असेल किंवा देशात राज्यात बदल आणायचा असेल तर पहिला आपल्यापासून चालू करावं लागेल. हं. नक्कीच बदल घडावा लागणार. आणि त्यांचं संघटित गाव आहे. तिथं सगळ्यांनाच असे सुव्यवस्थित फिरतायत. एक स्वतंत्र आहे. स्वतंत्र दिसतंय. निवांत, कुठे दहशतीचं वातावरण दिसत नाही. कुठं काही दिसत नाही. त्यांना भेटायला आपण आलो तर एक प्रेमळ, सोज्वळ भाषा वापरली जाते. म्हणजे ते कुठल्याही व्यक्तीपासून कुठलाही वाटत नाही काही. म्हणजे त्रास तसं वाटत नाही. आणि म्हणजे प्रेमळच वाटतं. एक आपण जे म्हणतो, एक माणसामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा जी आहे ती प्राप्त होते इथं आल्यानंतर. खरं. मला तसंच आता तुम्ही विषय काढला संघटन. संघटन ही काळाची गरज. आणि आपल्याला मागच्या आपल्या महापुरुषांनी पण ते दाखवून दिलेलं आहे. त्यांचा इतिहास पण आपल्याला दाखवतो की संघटन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि ते हळूहळू संघटन हे मधल्या काही काळात थोडंसं भरकटल्यासारखं झालेलं आहे. तर ते आता पुन्हा एकजूट होण्याचं आपल्याला गरज आहे. आणि ते व्हायला पाहिजे. यातून आता आपण जो आता समजा हे जनतेपुढे जो व्हिडिओ आणतोय, त्यातून आपला एक संदेश पण जायला पाहिजे का संघटन झालं पाहिजे. चांगला योग्य माणसाला आपण पाठिंबा दिला पाहिजे. एक माणूस जर म्हणजे हे उदाहरण कशाचं असतं, मुंगीचं. तुम्ही बघा, चांगलं बारकाईने निरीक्षण करा. वजनापेक्षा जास्त जड ती अन्न घेऊन चाललेली असते. तर ती दुसरी मुंगी तिला जर अनपेक्षित वाटलं, तिला जड वाटलं, तर ती तिला घेण्यासाठी मदत करते. आणि ती कधीही म्हणजे एका मुंगीला दिशाहीन करून देत नाही. एका लाईनीने एक सरळ स्ट्रेटनी एकसारखे चालतात. म्हणजे तो थोडक्यात
हे समाजाचं उदाहरण ज्यावेळेस होईल, मुंगीचं उदाहरण घेऊन समाज पुढे निघेल, त्यावेळेस समाजाला कुठल्याही प्रकारचं गालबोट कोणी लावू शकत नाही आणि समाजाचं संघटन तोडू शकत नाही आणि अधोगती समाज जाऊ शकत नाही. ही पक्क गोष्ट होऊ शकते. हा नक्कीच दादा. म्हणजे काय आहे की विकास जेव्हा एखाद्या गावामध्ये होतो, विकासाची कामं जेव्हा होते, तर त्यावेळेस आपण सगळं विरोध प्रत्यविरोध विसरून जनतेच्या जे उपयोगी कामं आहे, विकासाची कामं आहे, त्याला नक्कीच हातभार आपण केला नक्कीच. पाहिजे. म्हणजे म्हणजे याच्यातून ही एक प्रेरणा मिळते याच्यामध्ये. बरोबर. आणि कुठलेही पक्ष असेल, कोणाचे विचार असेल, वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतात, पण समाज हित घेऊन विकास जेव्हा घडतो, त्यांनी सगळ्यांनी संघटनेला त्यात साथ दिली पाहिजे. बरोबर. तेच क्षुल्लक कारणांसाठी समोरच्याचं चांगलं म्हणजे विकासाचं काम आहे, ते विकासाचं काम डावलून हाणून पाडणं हो, हे व्हायला नाही नक्कीच. पाहिजे. चांगल्या क्षुल्लक प्रोग्रामला गोष्टी. केलं पाहिजे, साथ दिली पाहिजे. हा, एखादं समजा आता उदाहरण घ्या, कुठलंही घ्या, तुमच्या गावचं घ्या किंवा आणखीन दुसऱ्या गावचं कुठलंही, पण जो ऐकल त्याच्या स्वतःचं वैयक्तिक गावचं ज्यांनी उदाहरण घ्यायचं. का समजा एखादं काही मुलं आहे किंवा काही वयस्कर माणसं आहे किंवा एक धरा अनपेक्षित एखादी पक्ष धरा, एक चांगलं काम घेऊन आलेलं आहे. तुमचा राजकीय विरोध म्हणा किंवा स्वतःचा काय म्हणतो आपण त्याला, स्वतः काहीतरी स्वतःचा इगो समजा, पर्सनल बाबी येतात नाही. गावचा ज्यावेळेस विचार येतो, गावचा विकासाचा ज्यावेळेस विचार येतो, त्यावेळेस पर्सनल राजकीय विचार बाजूला ठेवून विकासाच्या विचाराकडे प्राधान्य दिलं पाहिजे. नक्कीच दादा. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि हीच विकासाकडे आता प्राधान्य तुम्ही दिलं पाहिजे. बघितलं तर अण्णांचं आपलं जे इथं गोष्ट थोडंसं मार्गदर्शन झालं, त्यावेळेस त्यांनी थोड्याशा त्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्याच आहे. ते जे आपलं थोडंसं 5-10 मिनिटाचं जे कम्युनिकेशन झालं, त्यात पण खूप चांगलं मोलाचं हे सांगितलं. विकासाच्या कामावरती ते चांगलं मार्गदर्शन झालं त्यांचं तसं. हा, म्हणजे त्यांनी करत राहा, त्यांनी डायरेक्ट हो. सांगितलं आपल्याला, त्याचे करत राहा. हे खूप छान वाटलं. आणि मी तर म्हणतो आता जेवढे जेवढे तुमच्या चॅनलचे आभार का आपल्याला एक खुलं व्यासपीठ भेटलं. जेवढे जेवढे ऑडियन्स बघतील त्यांनी, मी तर म्हणतो इथं राळेगण सिद्धीला ट्रस्टला अवश्य भेट द्यावी त्यांनी एकदा, नक्कीच नक्कीच दादा. भेट जेणेकरून त्यांचे जे समजा संकुचित थोडंसं मन हे करू नको करू किंवा काय भय अभय ते दूर होईल आणि कशा प्रकारे आपल्याला वाटचाल करता येईल हे इथून नक्कीच समजून जाईल. हो, नक्कीच नक्कीच दादा. चला, आपण आज आमच्या सोबत आलेत आणि एवढं अनमोल अण्णांना भेट घेतली, याच्यामध्ये एक उत्स्फूर्त ऊर्जा आपण घेऊन जाऊया. ठीक आहे. नक्कीच तुम्ही पण आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. तुम्हाला काही वाटत असेल याच्यामध्ये आणखी नवीन नवीन उपाययोजना, समाजसेवा जर असेल तर नक्कीच सुचवा, सूचना द्या. आपलं हे आहे आपलं हक्काचं व्यासपीठ. इथं मनोगत व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाला आहे हक्क. तर परत आपण भेटूया याच्यामध्ये. चला, तोपर्यंत नवीन विषयावरती आपण येऊन भेटूया. चला, तोपर्यंत नमस्कार. जय शिवराय, जय जय स्वराज. स्वराज.